विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मराठीच्या बाबतीत अनेक प्रश्न आपल्याला विचारले जातात। तर आज एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय, थोडक्यात त्याची व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर पूर्ण एका वाक्याचं एका शब्दात अर्थ सांगणं किंवा एका अक्षरात त्याचा अर्थ सांगणं म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय। आता मी 3 प्रश्न या ठिकाणी लिहिलेत आणि त्यांची पर्याय सुद्धा इकडे लिहिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या आपल्याला या व्हिडिओमध्ये नेमक्या काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत। बघा, पाण्यात राहणारे प्राणी, खरं तर हे पाठ असलं पाहिजे आणि पाठ जर नसेल ऐन वेळेला जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर काय करायचं, सिक्वेन्स कसा लावायचा, यांच्या जोड्या कशा अंदाजाने ओळखायच्या हे तुम्हाला मी समजून आज सांगणार आहे। बघा, पाण्यात म्हणजे पाण्याला आपण काय म्हणतो, जल। तर मग पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत तर त्यांना काय म्हणणार, जलचर। त्याच्यानंतर बसण्यासाठी केलेला ओटा। आता बसण्यासाठी ओटा इथं काही संदर्भ लागत नाही या दोघं शब्दांमध्ये, त्याला आपण बाजूला ठेवूया। मनातले ओळखणारा, आता इथे पण मन आहे आणि इथे पण मन आहे, म्हणजे याची जोडी मनातलं ओळखणारा जो असतो त्याला मनकवडा म्हणतात आणि उरलेलं बसण्यासाठी केलेला ओटा त्याला पार म्हणतात। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही पाठांतर केलं असेल आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये आठवलंच नाही तर या पद्धतीने तुम्ही विचाराने पण त्याचं उत्तर नक्कीच काढू शकतात। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।